काय कसं वाटतं इथं येऊन? खूपच छान आणि खूप अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य आहे. काय बोलता तुम्ही? वा वा वा, आणि म्हणजे तुम्ही आनंदी दिसता आम्हाला आनंद दिसता आणि याचा आनंद आस्वाद घ्यायलाच पाहिजे, सर्वांनी का? सर्वांनी घ्यायलाच पाहिजे. असे आशीर्वाद आपल्या मामांनी 60 वर्षाच्या वयामध्ये येताना माळशील घाटात त्यांनी प्रवेश केलेला आहे, पण तरी त्यांची ही हिंमत जवानी ही आम्हाला पाहून खूप आनंद झालेला आहे. तसंच आमचे यश बंधू यांना आम्हाला एक दोन शब्द विचारायचे आहेत का, तुम्हाला काय फिलिंग होते का? आता तुम्हाला सध्या इथे स्वतःला आयटम पाहिजे होती का आमच्या सोबत आले ते चांगलं वाटलं? नाही, मित्रांच्या वेळी लागलो खूप आनंद आला. हा. आपले गोटी मित्र आहेत काही बँजोत आधी गाड मारले होते. हा. रात्रीच्या दिवसाची रात करून आम्हाला आणलेलं आहे. ते चालतच बोललं म्हणजे असं हे आपले ज्येष्ठ नेते कार्यकर्ते अध्यक्ष आमचे ग्रुपचे मेन मेंबर रमेश भाऊ चाटे यांच्याशी आपल्याला दोन शब्द काय बोलाल तुम्ही? बोला. काय नाही, एन्जॉय 1000 रुपये भरून आलो, काय एन्जॉय नाही, काय नाही, फालतूगिरी. याची गाडी तर मारा, याला इथं टाकून द्या. हे अशी तर असे आमचे मित्र आणि आणि माझे मेन विषय बोला म्हणजे आमच्या ग्रुप मधला एक आहे तो कुपा डोका. तो कुपा डोका ऑनली वन फायर ऑन द स्पॉट दिस द गर्ल्स ऑनली फक यू. नादर तो तिकडे गेलेला आहे आणि तो आमच्या सोबत नाहीये. तर या ठिकाणी आम्हाला जी आस्वाद भेटलेला आहे, आमचे वरिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते पण आहे तिथं, एकनाथजी शिंदे यांना आम्ही स्वतः मिळून त्यांचं स्वागत करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.